नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी आता तुमच्या हातात आहे. मला सपोर्ट करायचं का नाही, नॉमिनेट करायचं का नाही, महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद असला तर मी काही तर करू शकत आहे. तुमची शक्ती, तुमचं प्रेम, तुमचं व्यक्तिमत्व असलं तर हिंदुत्वासाठी मी काही तर करू शकत आहे. नवीन काही तर महाराष्ट्र घडवू शकत आहे. नवीन काही तर साम्राज्य उभं करू शकत आहे. महाराष्ट्रात तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि तुमचं मला प्रेम पाहिजे आणि तुमची शक्ती पाहिजे आणि जनतेचा आशीर्वाद असल्याशिवाय मी महाराष्ट्रातले काय मुद्दे घेणार नाही. महाराष्ट्रात अनेक रील बनवल्या, अनेक भाषणं बनवले, अजून जीव तोडून केला जनतांसाठी. आता तर तरुण जागतेली, तरुणांसमोर आपलं हिंदुत्व एक विचार महत्त्वाचा येईल, व्यक्तित्व महत्त्व येईल. महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला सपोर्ट केला तर महाराष्ट्रात कुठं तर काय तर करू शकला. आमच्या हातात काय नसलं तर आम्ही तर जनतेसाठी कधी पण उभा. आमच्या हातात तुमची शक्ती आली आणि तुमचा आम्हाला सपोर्ट असला तर आम्ही महाराष्ट्रात काय तर करू शकत आहे, नवीन काय तर घडवू शकत आहे. आणि नवीन पिढीचं रक्तसलसल केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. पहिली पण भाषणं केले ती मी, पहिलं पण बोललो. जी व्यक्तित्व महत्त्व, जे विचार आहे माझं, जे हिंदुत्व आहे, जे डॅम्पला दिस सगळं मी पहिली पण भाषणं केले. ती पहिली पण भाषणं माझ्या रील्स झाले, तर पहिली पण भाषणं केले. मी घाबरत नाही, मी कोणाला घाबरत नाही. एकटाय मी घाबरत नाही कोणाला. जनतेसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी घाबरत नाही. मिळलो तर चालेल, जनतेसाठी पण मी कोणाला घाबरत नाही. गांडोच्या अवलाद म्हणून जगू नका, वाघावानी एक दिवस जगा. गांडोच्या अवलाद गांडो कधी म्हणून घेऊ नका, वाघावानी जगा. प्रमाणे एकटी जगा. गांडोच्या अवलाद म्हणून जगू नका, वाघावानी जगा. वाघावानी मित्रांनो. आणि महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या कोण्यासाठी आणि हिंदू जी आपली तरुण पिढी आहे, तरुण पिढीनं सपोर्ट करायला पाहिजे, फॉलोअर्स करायला पाहिजे, लाईक करा. आणि जे बुजुर्ग आहे ते जे आहे ते त्यांनी पण सगळ्यांनी पण हे भाषण ऐकायला पाहिजे, विचार घ्यायला पाहिजे. काय लोकांना वाटायचं काय तर भाषण करत असेल कशासाठी, एक फेमस व्हायसाठी, यूट्यूबला ह्याला त्याला इन्स्टाला बेस्टाला इकडं तिकडं फोन फॅलंगी वाढवायसाठी. काय काय लोकांना चर्चा वाटत असेल, काय काय लोक मला चांगलं म्हणत असतील, काय काय लोक मला वाईट म्हणत असतील, पण काय काय लोक मला शिव्या पण देत असतील. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी हे जवळ येऊ द्या, समोर येऊ द्या, आमच्यासमोर भाषणे करू. काय काय लोक मला अशी पण नावं ठेवत असतील. काय काय जे चाहनेवाले आमचे, जे प्रेम करणारे आमच्यावर, जे आमच्यावर असंच फॅन आमची वाढणारे, काय काय चांगलं पण म्हणत असतील, काय काय वाईट पण आम्ही त्या गोष्टीचा विचार करत नाही. आम्ही कुणाला काही सकाळ आम्ही वाईट म्हणत नाही. आमचं जे हा विचार आम्ही जे घेतले, जे आमच्या डोक्यात समाजकार्य घेतले, जे हिंदुत्वांसाठी घेतले, हे मरस्तोर आम्ही जनतेसाठी मिटलो तर चालेल, माती झाली तर चालेल, पण हे आमचं भाषणं आम्ही बंद पडून देणार नाही. आणि जनतेसाठी आम्ही गिरफ्तार झालं तर चालेल. भाषणं केल्याबद्दल, ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल चालत्या पिढीला एक मार्ग शिकवायचा, एक तरुण पिढीचं एक काहीतरी निर्माण केल्याशिवाय आम्ही शांत बसत नाही. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्रातल्या राज्यासाठी. आणि अजून किती जरी मला संकट आलं, देवाच्या आशीर्वादाने, महादेवाच्या आशीर्वादाने, दत्त महाराजांच्या आशीर्वादाने किती जरी संकट आलं, मी त्याला घाबरणार नाही. हाय ती परिस्थिती आमची. काय परिस्थिती असताना माणसाची मजबुरी असते. दिवस असतं वाईट, आज नव्हते संघर्ष. परिस्थितीतला संघर्ष केल्याशिवाय माणूस होत नाही. संघर्ष केलं तर भगवंत कष्टाला फळ देतं. असं तरुणांसाठी आणि महाराष्ट्रातल्या राज्यासाठी लढतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.